आपल्याकडे परंपरा अशी नव्हतीच मुळी कधी, की आपल्या नावाचा डंका वाजवायचा. तर आता ह्या कालिदासाची कमाल इथे आहे, म्हणजे आख्यायिकेची कमाल इथे आहे, की अस्ति कश्चित वाग्विशेषः या 3 शब्दांवरनं 3 महाकाव्य रचली गेलीत. त्यामुळे असं लक्षात येतं, की चांगुलपणा हे काही धोरण नाहीये. गुडनेस इज नॉट अ पॉलिसी. तो तुमच्या रक्तातच भिनलेला असला पाहिजे. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत आणि संजय राठोड. महा एम टी व्हीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज 26 जून म्हणजेच आषाढाचा पहिला दिवस. भारतीय संस्कृतीचा विचार करायचा झाल्यास आपल्या संस्कृतीमध्येच एक वैभव संचित आहे. कला असेल, साहित्य असेल, संस्कृती असेल, या सगळ्यांचा आपण ज्यावेळेला सर्वार्थाने विचार करतो त्यावेळेला असं लक्षात येतं की ही एक समृद्ध भूमी आहे, जिथे मागची अनेक शतकं वेगवेगळे कला साहित्य प्रकार नांदले आहेत आणि एक वेगळा विचार भारताच्या भूमीतून जगाला देण्याचा प्रयत्न कायमच झालेला आहे. त्याच अनुषंगाने ज्यावेळेला आपण या सगळ्याचा वेध घेत मागे मागे जातो त्यावेळेला एका अत्यंत समृद्ध अशा बिंदूपर्यंत येऊन पोचतो आणि तो बिंदू असतो महाकवी कालिदासांचा आणि त्यांनी रचलेलं मेघदूत. महाकवी कालिदास आणि मेघदूत यांचे जे अंतर्बंध आहेत त्या अनुषंगाने एक अत्यंत महत्त्वाचं असं निरीक्षण केलं जातं की संपूर्ण साहित्य जगतामध्ये केवळ कालिदास असे एकमेव कवी आहेत ते ज्यांच्या काव्यातील रचनेमुळे एका दिवसाला संबोधित केलं जातं. महाकवी कालिदासांनी जे मेघदूताची रचना केली त्या अनुषंगाने आज आपण एक वेगवेगळ्या अंगांनी चर्चा करणार आहोत. आज आपल्याशी या संदर्भात म्हणजे एकूणच कालिदासांनीच्या रचना असतील किंवा त्याचा एक साहित्य व्यवहार जो मागच्या अनेक शतकांपासून सुरू आहे त्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत साहित्य रसिक अभ्यासक आनंद गाडगीळ सर. नमस्कार. विवेक व्यासपीठाच्या मंचातर्फे वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन आनंद गाडगे सरांनी केलेलं आहे. त्याचबरोबर विद्या वाचस्पती असं ज्यांना म्हणायला हवं असे मोदी पराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली रघुवंश असेल, अभिज्ञान शाकुंतलम असेल यांचा अनुवाद त्यांनी केलेला आहे. सर, महा एम टी व्हीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. बोला. एक असा प्रश्न विचारायचा आहे की इतक्या शतकांचा काळ लोटला आणि कालिदासांच्या मेघदूतमची रचना खूप पूर्वी झाली. आत्ताच्या घडीला तुमच्यासाठी एक अभ्यासकाच्या दृष्टिकोनातून मेघदूत काय आहे? वा. कसं आहे, की कालिदासाचा काळच मुळी 5वं शतक किंवा त्याच्या पूर्वीचा आहे. म्हणजे 6व्या शतकात आपल्या भारतामध्ये एक शिलालेख सापडला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला असं म्हणता येतं, की कालिदास 5वं शतक किंवा त्याच्यापूर्वी होऊन गेला. अन्यथा हे कळायला तसा काही मार्ग नाही थेट. कारण तुम्हाला तर माहिती आहे, की 1000 सालापासून आपल्या देशावर परकीयांची आक्रमणं पण झालेली आहेत आणि या सगळ्या आक्रमणांच्या तडाख्यामध्ये तक्षशिला, नालंदा वगैरे विद्यापीठं जाळली गेली. हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. आणि तरी देखील या रघुवंश असेल, शाकुंतल असेल, मेघदूत असेल, या संहिता जपल्या गेल्या आणि पाठांतराद्वारे जपल्या गेल्या, मुखोद्गत राहिल्या. हे खूप आपलं सद्भाग्यच म्हणायला लागेल. तर मग ह्या 5व्या शतकात होऊन गेलेल्या कालिदासासंबंधी बोलायचं म्हणजे थोडं अवघड आहे आणि थोडं सोपं आहे. अवघड अशासाठी आहे, की आपल्याकडे परंपरा अशी नव्हतीच मुळी कधी, की आपल्या नावाचा डंका वाजवायचा. लेखकाचे 4 शब्द लिहिण्याची प्रथा त्या काळात नव्हती. त्यामुळे कालिदासांनी स्वतःबद्दल काही म्हटलेलंच नाहीये. किंबहुना दंडक असा होता, की आत्मनाम न गृह्णीयात, म्हणजे स्वतःचं नाव स्वतः घ्यायचं नाही, ते इतरांनी घेतलं पाहिजे. म्हणजे इतरांनी म्हणायला हवं, की मेघदूत ना हा हा कालिदास, रघुवंश ना हा हा कालिदास, किंवा महाकवी कुलगुरू कालिदास. हे इतरांनी म्हणायचं आहे, आपण नाही. त्यामुळे कालिदास स्वतःबद्दल मुग्ध राहतो आणि ही थोडीशी अडचण आहे. पण त्याच वेळेला आपल्या देशात सांगोवांगी सगळीकडे आख्यायिका पसरलेल्या आहेत. त्यातली एक प्रमुख आख्यायिका आहे, ती तुम्हाला मी सांगतो आणि आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया. ती आख्यायिका खूप सुंदर आहे. असं झालं, की कालिदास हा मूळचा ब्राह्मण कुळात जन्माला आला. पण तो अनाथ होता थोडा, म्हणजे आईवडील खूप लवकर गेले त्याचे आणि अत्यंत सामान्य कुटुंबात प्रेमळ अशा आईवडिलांनी त्याला सांभाळ केला होता. आणि त्या राजाची राजकन्या जी होती ती अत्यंत बुद्धिमान आणि अत्यंत रूपवान होती. आणि हेच तिच्या वरसंशोधनामागचं मध्ये अडचण ठरायला लागलं. कारण ती म्हणाली राजाला, की मी माझा वर निवडेन, मी प्रश्न विचारेन आणि त्या प्रश्नांची उत्तरं जो देईल तो माझा होणारा नवरा. आता असं झाल्यानंतर राजा म्हणाला, ठीक आहे, सुरुवातीला ठीक वाटलं, पण तिच्यासमोर कोणाचा टिकाव लागेना. आणि मग राजाला काळजी वाटायला लागली हळूहळू. त्यांनी प्रधानाला पण विश्वासात घेतलं. अरे शोध कर, थोडासा बुद्धिमान, म्हणजे चांगलाच बुद्धिमान, शूर, कर्तृत्ववान आणि सुदृढ असं सगळं आपल्याला मनुष्य पाहिजे जावई म्हणून.
तर प्रधानांनी पण बघितलं, पण शेवटी ते काही जमत नाही म्हटल्यानंतर प्रधानांनी एक युक्ती केली. त्याच्या नजरेस हा गोरा-गोमटा तरुण पडला. त्याने त्याला थोडासा आपल्या आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे पटवला. त्याला सांगितलं, की "तू काही बोलायचं नाहीस. तुझ्या पाठीमागे आपण 8-10 तरुणांचा ताफा ठेवू. ते काय ते बोलतील. तू फक्त मुंडी हलव. तुला राजकन्या मिळेल." आता 24 वर्षांचा असेल, 23 वर्षांचा असेल, कालिदास नावाचा आपला जो नायक आहे तो. तो म्हणाला, "हे ठीक आहे, मग हे चांगलं आहे. आपल्याला काहीच करायचं नाही आहे म्हणजे." तर अशा पद्धतीने राजकन्येसमोर प्रधानाला आणि सगळ्यांना आणलं गेलं आणि प्रधान म्हणाला, "राजकन्ये, तुला जे काही विचारायचं आहे ते ह्या 8-10 शिष्यांना आधी विचार. त्यांना जर उत्तर आलं नाही तर त्यांचे गुरु देतील. ते गुरु म्हणजे वाटतंय तुला की तरुण आहे म्हणून, पण ते महापंडित आहेत बरं." राजकन्या म्हणाली, "ठीक आहे." राजकन्याने एक-एक प्रश्न विचारायला सुरुवात केला. तो वेगवेगळ्या विद्याशाखेतला होता आणि प्रधानाची युक्ती नेमकी होती, की वेगवेगळ्या विद्याशाखेतलेच तरुण त्यांनी बोलावले होते. त्यामुळे ह्याच्यातलं विचारल्यानंतर तो मनुष्य उत्तर देई, तो मनुष्य उत्तर देई. अशा प्रकारे सगळ्या प्रश्नांची उत्तरं पटापट यायला लागली आणि सुमारे 7-8 प्रश्नांची अशी फैर झडल्यानंतर राजकन्या प्रसन्न झाली, की हा दिसतोय देखणा तरुण आणि तरुण दिसतोय, देखणा दिसतोय, पण विद्वान पण आहे. मग ठीक आहे, मग माझी तयारी आहे याच्याशी लग्न करण्याची. राजाने आणि प्रधानांनी निश्वास टाकला. लग्न झालं. पण लग्नानंतर पहिल्यांदा जेव्हा एकांतात भेट झाली राजकन्याची आणि ह्या मुलाची, तेव्हा राजकन्यानी काही संभाषण चातुर्य असतं ना शेवटी. आज मी बोलतोय तुमच्याशी, तेव्हा कसं बोलायचं याचं ज्ञान थोडंसं मला आहे, तुम्हाला देखील आहे. तो बिचारा अशिक्षित मनुष्य, चांगला प्रेमळच, खूप चांगला, पण त्याला संभाषण चातुर्य थोडंच जमणार आणि तो वांगरून गेला. तो तत-पप करू लागला. त्याबरोबर राजकन्या म्हणाली, "तुम्ही कोण आहात? नीट सांगा मला." असं खडसावून विचारलं. त्याबरोबर त्याची बोबडी वळली. तो म्हणाला, "ठीक आहे, मग मी सांगतो काय झालं ते." आणि त्याने सगळं सांगून टाकलं. सांगून टाकल्यानंतर कसं होतं माहिती आहे का, आपली फसवणूक झाली समजा, तर आपलं काय होतं, आपल्याला लाज वाटते पहिल्यांदा, की आपली कशी काय फसवणूक होऊ शकते, असं आपल्याला पहिला वाटतं. आणि नंतर रागही येतो, की म्हणजे समोरच्या माणसाने आपल्याला फसवलं त्याच्याबद्दलचा राग आणि आपली फसवणूक झाली याच्याबद्दल वाटणारी लज्जा. तेव्हा लज्जा आणि क्रोध याच्या मिश्रणाने ती रागावून म्हणाली, "आत्ताच्या आत्ता राजवाड्याबाहेर जा आणि आपल्या संस्कृतीप्रमाणे मी तुम्हाला सोडू शकत नाही. मी अशीच राहीन. पण तुम्ही बाहेर जा आणि विद्यासंपन्न व्हा आणि मगच मला तोंड दाखवा." कसं आहे बघा, की हा मनुष्य अशिक्षित होता, पण त्यालाही मन होतं ना हो. त्यालाही मान होता. तो तिथून उठला आणि कालीमातेच्या मंदिरात गेला. देवळात गेला आणि कालीसमोर चक्क उपोषणाला बसला. तो म्हणाला कालीला, की "तू प्रसन्न नाही होत तिथपर्यंत मी इथून हलणार नाहीये. मग माझा प्राण गेला तरी बेहत्तर." तर कालीमाता तिने पण परीक्षा बघितली. ह्याच्यातच दिवस गेले 10-12. पण हा काय ऐकत नाही, उठत नाही, उपोषणालाच बसल्यासारखा बसलाय, भूक तहान विसरून. कालीमाता प्रकट झाली आणि तिने त्याला आशीर्वाद दिला, की "वत्सा, आता तू असं कर, हे मी नुसता आशीर्वाद देऊन काही होणार नाहीये. मी तुझ्या पाठीमागे आहे असं समज. पण काशीला जा आणि विद्याशाखांचं अध्ययन कर." त्याबरोबर तो तरुण उठला आणि काशीला गेला. विद्याशाखांचं अध्ययन केलं आणि तिथून परतला तो राजवाड्यावर आला. आणि राजकन्येसमोर येऊन उभा राहिला, की "मी आता झालोय विद्यासंपन्न असं समज तू." तर म्हणे, "तसं समज म्हणजे मला कळायला हवं ना." ती म्हणाली, "अस्ति कश्चित् वाग्विशेषः." म्हणजे तुमच्या वाणीमध्ये काय फरक पडला आहे मला कळू द्या. तर आता ह्या कालिदासाची कमाल इथे आहे, म्हणजे आख्यायिकेची कमाल इथे आहे, की अस्ति कश्चित् वाग्विशेषः या 3 शब्दांवरनं 3 महाकाव्य रचली गेलीत. हां, म्हणजे अस्तिवर्ण अस्ति उत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजः असं कुमार संभवाची सुरुवात झाली आहे. अस्ति कश्चित् वाग्विशेषः. वाग्विशेषः वरनं वागर्थाविव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ अशी रघुवंशाची सुरुवात झालेली आहे. आणि कश्चिद ह्याच्यावरनं कश्चित कांता विरह गुरुणा स्वाधिकारात प्रमत्तः अशी मेघदूताची सुरुवात झालेली आहे. आणि पहा, मी म्हटलं ना तुम्हाला, की आपल्या संस्कृतीमध्ये आत्मनाम न गृह्णीयात असं म्हटलेलं आहे. आपलं नाव सांगायचं नाही. ते ब्रीद कालिदासानी या मेघदूताच्या कथानायकाच्या बाबतीत पण ठेवलेलं आहे. तो म्हणतो, "कश्चित कांता विरह गुरुणा स्वाधिकारात प्रमत्तः." कोणीतरी एक यक्ष, कोणीतरी एक. यक्षाच्या नावाला महत्त्व नाही, त्याच्या भावनेला महत्त्व आहे. त्यामुळे कोणीतरी यक्ष आणि म्हणून शांताबाई शेळके, बोरकर, कुसुमाग्रज यांनी पण अनुवाद करताना तो कश्चित कांता विरह गुरुणाचा बरोबर अनुवाद, "कुबेर सेवक यक्ष एक कुणी, सेवे माझी अपुल्या चुकला. प्रिया वियोगे अधिकच दुस्सह, वर्षाचा त्या शाप मिळाला. जनक सुतेच्या स्नानायोगे, पावन झाले जिथे जलाशय.
घनच्छाया त्या रामगिरीवर विविध आश्रमी घेई आश्रय. असा अत्यंत पादाकुलका नावाच्या सरळसोट वृत्तामध्ये पण सोप्या पण चांगल्या अशा वृत्तामध्ये शांताबाई शेळकेने अनुवाद केला आहे. अनुवादांची पण काही काही वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे मेघदूत हे मूळचं मंदाक्रांता वृत्तातलं आहे. मग आता मंदाक्रांता वृत्तातच जपलंय कोणी, तर बोरकरांनी जपलंय ते पत्र. ते काय म्हणतात माहिती आहे का, कश्चित कांताचा अनुवाद करताना ते म्हणतात, कोणा यक्षा कडुनी घडुनी काही कर्तव्य दोष. आता बघा, पहिला आपण ऐकलंय कुबेर सेवक यक्ष एक कुणी. कसं आहे की नेहमी मी सांगतो की आजकालचे जे तरुण आहेत, आजकालची जी माणसं आहेत किंवा अगदी माझ्या वयाची माणसं, त्या सगळ्यांनी या संस्कृतकडे थोडंसं दुर्लक्ष केलं आहे. का तर आपल्याला कळत नाही ते. आणि ही स्वाभाविक गोष्ट आहे की आपल्याला संस्कृत कळत नाही, हे बरोबर आहे. पण अहो, मराठी कवी आपल्या मदतीला आहेत ना इथे बसलेले. त्यांनी अनुवाद केले आणि ते सुगम आहेत, चांगले आहेत. तुम्ही थोडं कॉन्सन्ट्रेशन करून वाचलं तर समजणार आहे. आणि ह्यातही मी गंमत सांगतो की शांताबाईंचा अनुवाद प्रथम वाचा, म्हणजे तुमच्या हळूहळू लक्षात यायला लागेल. आणि मग बोरकर वाचा. मग बोरकर वाचताना काय होतं, मंदाक्रांता वृत्त जपावं लागल्यामुळे म्हणा किंवा जपायचं आहे असा निर्णय घेतल्यामुळे म्हणा, थोडं त्यांचं संस्कृत प्रचूर झालं आहे. त्यामुळे कश्चित कांता विरह गुरुणाचा त्यांनी केलेला अनुवाद म्हणजे, कोणा यक्षा कडुनी घडुनी काही कर्तव्य दोष, स्वामी शापे सखी विरहितो गुंतला एक वर्ष, कंठी अस्तप्रभ दिवस तो रामगिर्याश्रमात, सीता स्नाने जलशुची जिथे वृक्ष छायार्द्र दाट. असा अतिशय चांगला अनुवाद म्हटलेला आहे. आणि ह्याच्यात आणखीन एक गंमत सांगतो, शांताबाईंनी विविध आश्रमी घेई आश्रय म्हटलं आहे. तर त्या पादाकुलका वृत्ताचा तो मर्यादा असेल किंवा शांताबाईंना शब्द सुचला नसेल म्हणून तसं झालं असेल. पण ती बेचैनी जी आहे ना यक्षाची, तो रामगिरी पर्वतावर आहे आणि एका आश्रमातून दुसऱ्या आश्रमात जातोय, म्हणजे काय त्याला गंमत म्हणून जात नाहीये, एक टाइमपास म्हणून जात नाहीये, त्याला चैन पडत नाहीये म्हणून तो जातोय. तर तो विविध आश्रमी घेई आश्रय न म्हणता, काय काय ह्या बोरकरांनी मात्र तो बरोबर भाव आपल्या श्लोकात आणलेला आहे. आणि हे बघणं नितांत रमणीय आहे की कोणत्या श्लोकात कोणत्या कवीनी बाजी मारलेली आहे. मला असं वाटतं की ही किती छान गोष्ट आहे की आपण सुरुवात करतानाच, प्रास्ताविक करतानाच आख्यायिकेने केली हो. आणि त्याचबरोबर तुम्ही मराठी साहित्यामध्ये बोरकर असतील, कुसुमाग्रज असतील यांचा उल्लेख केला. अगदी. आता मला पुढे जाताना असं विचारायचं आहे की आत्ता एक जेन झी ज्याला आपण म्हणतो ती पिढी आहे, तर त्या अनुषंगाने त्यांच्यासाठी मेघदूत तुम्ही कसं सांगाल त्यांना, किंवा मेघदूत म्हणजे काय असं तुम्हाला प्रश्न केलात तर? हां, अगदी. म्हणजे जेन जेन झी असेल नाही तर आणखीन कुठलाही येईल पिढी. पण खरं सांगू का, प्रेम प्रत्येक पिढीमध्ये असतो हो. प्रेम आहे, विरह आहे, विरहानंतर पुन्हा मिळणारं प्रेम आहे. हे सगळं सातत्य आहे. व्हॅल्यूज, वृत्ती आणि मूल्य ही कधी बदलत नाहीत. काळ बदलत असेल, कल्पना माणसाच्या बदलत असतील, नीतीच्या कल्पनासुद्धा थोड्या मागे पुढे होत असतील. पण आपली परंपरा आणि भाषेवरचं प्रेम हा सगळा विषय मात्र तसाच्या तसा अजून साबूत आहे. आणि म्हणून माझा अगदी विश्वास आहे की जर आपण थोडंसं वाचायला लागलो या बाबतीतलं, किंवा आता पाहायला सुद्धा लागलो, आता काही पॉडकास्टसुद्धा तुमच्यासारखीच येऊ लागलेली आहेत की संस्कृत विद्येविषयी, संस्कृतमध्ये जे साहित्य आहे त्यातलं सौंदर्य उलगडून दाखवणारी, तर त्यांचे आपण बघितलं, रसास्वाद घेतला, तर निश्चित आपल्याला या पिढीला देखील आनंद वाटेल त्याच्यातला. याच्यात मेघदूत काय आहे त्या? हां, मेघदूत काय आहे? हे मेघदूत हे चक्क दूतकाव्य आहे. म्हणजे झालं कसं असं, की आपण या तुम्हाला असं, मला असं वाटतं आणखीन एक विचारायचं आहे असं, की आषाढस्य प्रथम दिवसे हे काय प्रकरण आहे? म्हणजे कालिदासाचा हा दिन आषाढस्य प्रथम दिवसे का? श्रावणस्य प्रथम दिवसे का नाही? किंवा कोणताही दुसरा माघ प्रथम दिवसे का नाही? तर त्याचं उत्तर त्याच्यातलं असं आहे, की मेघदूताची कल्पना अशी आहे, की कुबेराचा जो सेवक यक्ष आहे, त्याला शाप मिळाला. 1 वर्षासाठी पत्नीपासून दूर राहण्याचा. त्याच्या कामात काही कसूर त्याने केली असेल आणि मग त्याला जो शाप मिळाला आहे तो हा मिळाला आहे. आणि महाराष्ट्राशी संबंध आणखीन एक असा आहे त्याचा, ह्या सगळ्या काव्याचा, की नागपूरचं जवळचे रामटेक नावाचं शहर आहे ना, गाव आहे. तिथे रामगिरी पर्वत आहे आणि हे पुढे सिद्ध केलं आहे आपल्या महामहोपाध्याय वासुदेवराव मिराशींनी, की कालिदासाने मेघदूत जे रचलेलं आहे ते रामगिरी पर्वतावरूनच रचलेलं आहे. हे देखील सिद्ध केलं आहे. त्यामुळे नागपूरहून रामगिरीवरनं यक्ष आपला आता त्याला संदेश पाठवायचा आहे, की तू थांब, धीर धर. स्वाभाविकपणे आपण असंच करतो ना. आपला सुहृद जो असतो त्याला सांगतो, विरह झालाय म्हणून गडबडून जाऊ नको, गोंधळून जाऊ नको, निश्चयापासून ढळू नको, शांत राहा. हेच शेवटी सगळं सांगायचं असतं. पण ते सांगत असताना मग कोणाला सांगायचं?
तर मग तो यक्ष बघत असतो आणि आषाढाच्या पहिल्या दिवशी बघतो शिखरी मेघ वाकला, असं वर्णन आहे याच्यात. तो मेघ आलेला आहे ना, तो आषाढाच्या पहिल्या दिवशी तिथे तिला दिसलेला आहे. आणि आषाढाच्या पहिल्या दिवशी बघतो शिखरी मेघ वाकला, टक्कर देण्या तटभिंतीवर क्रीडातुर गज जणू ठाकला. हत्ती क्रीडातूर झालेला, भिंतीवर टक्कर देण्यास ठाकलेला, असा त्याचा आकार त्याला दिसला. आणि त्याला असं वाटलं, की अरे ह्याच्या मार्फत आपल्याला संदेश पोहोचवता येईल. म्हणून त्या मेघदूताचा जन्म तसा झालेला आहे, की दूत आणि मेघ हाच दूत असं. तर आता आणखीन एक म्हणजे बोलण्याच्या ओघात मी एक सांगतो, की एक स्वाभाविकपणे असं वाटू शकतं, की अहो मेघ हा काय जिवंत आहे का? त्याच्यामार्फत कसा संदेश पाठवणार? एक दिवस तुम्ही मला म्हणालात, की कबुतरामार्फत संदेश पाठवायचा. तर कबुतराच्या चोचीत द्या चिठ्ठी आणि जाईल ते कबूतर ट्रेन केलेलं असेल तर. मेघाला तुम्ही कसं करताय? तर हे कालिदासाला कळलं होतं पण अगोदर. आता ह्याच्यात गंमत आणखीन एक सांगतो मी तुम्हाला, की आपल्या संस्कृतीचा उद्गाता म्हणतो ना आपण कालिदासाला, कारण शास्त्रामध्ये सांगितलंय, की उहापोह हा शब्द मराठीत पण आहे. पण उहापोहाचा खरा अर्थ काय आहे हे आपण जाणून घेत नाही. उहापोहाचा अर्थ ऊह म्हणजे शंका आणि अपोह म्हणजे त्याचं निरसन. त्यामुळे पहिल्यांदा शंका आपणच उपस्थित करायची, म्हणजे मुकुलनं शंका काहीतरी येईल हे लक्षात घेऊन मीच ती शंका आधीच उपस्थित करायची आणि त्याचं निरसन मीच करायचं. ह्याला म्हणतात उहापोह. उहापोह. तर ते कालिदासाला माहिती आहे, की उहापोह केला पाहिजे. लोक विचारतील. त्यामुळे त्यांनी 5व्या श्लोकात ताबडतोब त्याचं उत्तर दिलंय. तो म्हणतो, धूमज्योती म्हणजे बोरकरांच्या भाषेत सांगतो मी तुम्हाला, की धूमज्योती पवन सलिले साठला मेघ कोठे आणि ज्ञानेंद्रिय पटू जीवे न्यायाची गोष्ट कोठे. औत्सुक्य येतो अवगणून हे, म्हणजे लक्षात घ्या, की धूर, वीज, बाष्प, पाणी, वारा ह्यांनी बनलेला तो मेघ कुठे आणि सजीव कुठे हे कळतंय. यक्षाला कळत नाही असातला भाग नाही, तरी देखील तो तसंच करतोय. कारण काय? औत्सुक्य येतो अवगणून हे, अवगणून म्हणजे दुर्लक्ष करून, आळवी त्यास भावे, भाव त्याने आळवतोय. कारण कामार्थांना जड अजड हे भान नोहे स्वभावे. म्हणजे इथे कालिदासाच्या 5व्या श्लोकापासूनच अर्थांतरन्यास यायला सुरुवात होते. अर्थांतरन्यास मूळचा असा आहे, कामार्ताम ही प्रकृती कृपणश्चेतना चेतनेषु. चेतन आणि अचेतन यांच्यातला फरकच ओळखायला कामार्थ हे असमर्थ असतात. कामार्थांना जड अजड हे भान नोहे स्वभावे. फार सुंदर आहे. अशा प्रकारे ते 5व्या श्लोकात ते आलेलं आहे. पण कीर्तनकार जसे पूर्वरंग आणि उत्तर रंग असे रंगवतात, तसा हा कालिदासाचा देखील पूर्व मेघ आणि उत्तर मेघ असा आहे. पूर्व मेघामध्ये तो काय करतो, की आधी ऐके, मेघाला सांगतोय तो, आधी ऐके सुखद तुझा जो मार्ग सांगेन सोपा, त्या मागोनी परिस जलदा श्राव्य माझ्या निरोपा. म्हणजे मी निरोप सांगणार आहे तुला, पण मी आधी मार्ग सांगतो तुला. तू कसा जा सांगतो. म्हणजे अलका नगरीमध्ये, हिमालयाच्या परिसरामध्ये माझं घर आहे आणि माझी पत्नी तिथे आहे. मी बसलोय आत्ता इथे नागपूरला रामटेक पर्वतावर. आता मार्ग कसा जायचा तो मी तुला सांगतो आणि त्यानंतर निरोप सांगतो. तर अशा प्रकारे मार्ग सांगणं आणि निरोप सांगणं हे सगळं पूर्व मेघात आलेलं आहे. आणि उत्तर मेघाची कथा कशी आहे, तर हिमालयात वसलेली अलका नगरी, तिथलं त्याचं घर, तिथल्या त्याच्या प्रियेची अवस्था, हे सगळं वर्णन करणारा उत्तर मेघ आहे. अशा एक प्रकारे ते असं हां, आहे बोला. की मग हे खूपच आपण म्हणू की इंटरेस्टिंग आहे. त्याच अनुषंगाने भावकाव्यांचे जनक म्हणून महाकवी कालिदासांकडे बघितलं जातं. बरोबर. तर मग त्याच्यामागचा विचार नेमका काय आहे? कसं आहे, की भावकाव्य आपण म्हणतो, तेव्हा काव्यात सगळ्या प्रकारचे भाव आले पाहिजेत. हा आपली उघड अपेक्षा असते. आणि कालिदासाचं तुम्ही रघुवंश बघितलं, तर एकट्या रघुवंशामध्येच सगळ्या प्रकारचे भाव म्हणजे सगळ्या नवरसांचा परिपोष झालेला आपल्याला आढळेल. म्हणजे 8व्या सर्गात अजविलाप आहे. म्हणजे प्रियपत्नीचा वियोग झाल्यानंतर पुरुष राजा, रघुवंशातला राजा एवढा विलाप करतो, की शेवटी रघुवंशाचे जे वसिष्ठ म्हणून कुलगुरू आहेत, ते त्याची समजूत काढतात, की राजा, अरे तू एवढा शास्त्र विद्या संपन्न आणि तू असा विलाप करू लागलास सर्वसामान्य माणसाप्रमाणे, ते कसं बरं चालेल? तुला नाही का माहिती आपले पूर्वजन्मांची कथा आणि कर्मविपाक सिद्धांत वगैरे शास्त्रात ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या, चल उठ आणि कर्तव्याला लाग. अशा प्रकारे ते त्याला धीर देतात असं म्हटलेलं आहे. त्यामुळे करुण रसाचा परिपोष हा कालिदासाची इथे रचलेला सांगितलेला आहे. शृंगार रसाचा परिपोष तर कालिदासाला शृंगार रसाचा राजाच म्हटलेला आहे. मुळी मेघदूतामध्ये शृंगार रस आहे,
रघुवंशात आहे, कुमारसंभवात आहे, सगळीकडे आहे. त्यामुळे वेगवेगळ्या रसांचा वीररस जेव्हा सेना निघते रघूंची आणि जेव्हा कौत्साची कथा तुम्ही ऐकलेली असेल की त्या सुवर्णमुद्रा त्याला हव्या असतात, तो गुरु वरतंतू ऋषी आणि ते सगळं ती सुवर्णमुद्रा हव्या असतात आणि राजा तर दान देऊन देऊन शांत झालेला असतो. आपण आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे कफल्लक झालेला असतो. पण कफल्लक म्हणू नये राजाला. त्यामुळे राजा असा रिक्त झालेला असताना तो येतो तिथे. तर शिष्याला तो आलेला असतो आणि तो चांगल्या घराण्यातला आहे शिष्य आणि चांगल्या गुरुचा आहे. त्यामुळे तो शिष्य म्हणतो, राजा तुझी स्थिती मी जाणतो की तू सगळ्यांना दान देऊन आता रिक्त झालेला आहेस. त्यामुळे मी आता एक आलोय तसा थांबतो आणि मग मी निघून जाईन. तो समजूतदारपणे बोलतो. पण राजा म्हणतो, नाही, हे माझ्या प्रतिष्ठेला साजायचं नाही आहे. तू थांब, 2 दिवस थांब. आणि तो थांबवतो आणि नंतर रघुवंशात असं वर्णन आहे की आ नाक रथ वर्थ मना, म्हणजे स्वर्गापर्यंत ह्यांचे रथ जात असत. त्यामुळे त्यांनी तयारी सुरू केली स्वर्गावर कुबेराच्याकडे आक्रमण करण्याची. आणि हे कुबेराला कळल्यानंतर ती कथा आपल्याला माहिती आहे की कुबेराने अंगणात सोन्याच्या मुद्रांचा पाऊस पाडलेला आहे. आणि मग तिथे सुद्धा मूल्यांची संघर्ष आपल्याला दिसतो की त्या सगळ्या मुद्रा घेऊन जा म्हणून राजा सांगतो. आणि तो शिष्य जो आहे तो म्हणतो, मला 14,000 मुद्राच द्यायचे सुवर्ण मुद्रा, तेव्हा तेवढ्याच मी उचलणार आहे. हे किती चांगलं आहे. आपल्याला आज कुठेतरी पेट्रोल गळती झाली, टँकर गळती झाली, तर आपण बघतो तिथे झुंबड उडालेली आहे. आपण म्हणतो की फुकट काहीतरी मिळतंय म्हटल्यानंतर चालले लगेच धावत तिकडे. आणि आपली परंपरा म्हणजे आपण विसरलोय, हा त्याचा खरा अर्थ आहे. म्हणजे साहित्य, संगीत आपलं जे आहे मूल्य त्याच्याकडे वळण्याचा हा एक खरा फायदा आहे की मला 14,000 मुद्रा सांगितलीत ना गुरुदक्षिणा म्हणून द्यायला, तर मला 25,000 सुवर्णमुद्रा नकोत, मला 14,000 हवे आहेत. त्या माझ्याकरता नव्हे आहेत, त्या माझ्या गुरुकरता आहेत, ती माझी गुरुदक्षिणा द्यायची म्हणून आहेत. आणि हा राजा देखील बघा कसा म्हणतो की शिष्यानी समजूतदारपणा दाखवल्यानंतर देखील म्हणतो की नाही नाही, राजा म्हणून माझं कर्तृत्व आहे, माझ्या दारी आलेल्या माणसाला मी विनमुख पाठवणार नाही. तेव्हा आपण कोण आहोत हे कधी विसरायचं नाही. ही फार मोठी गोष्ट आहे. अगदी म्हणजे रघुवंशातली आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो. कैकेयीने रामाला वनवासात पाठवलं आणि वनवास संपवून जेव्हा राम परत आले, तेव्हा ते सुमित्रेला भेटले, कौसल्येला भेटले, तसे ते कैकेयीला देखील तिच्या महालात जाऊन भेटलेले आहेत. तेव्हा कैकेयी थोडी लज्जित झालेली आहे की अरे, ह्यांना आपण पाठवलं आणि आपल्यामुळे हे सगळं घडलं. राम म्हणतात, तसं नाही बरं माते, तू पाठवलंस वनवासात हे चांगलं केलंस. कारण माझ्या गुरूंनी म्हणजे माझ्या वडिलांनी दशरथांनी तुला 2 वर दिले होते आणि त्या वरांची पूर्तता केल्याशिवाय त्यांचे जर प्राण गेले असते तर आज ते स्वर्गात गेले तसे जाऊ शकले नसते. त्यामुळे त्यांना स्वर्ग मिळाला ह्याचं कारण तू झालेली आहेस. तेव्हा तू अजिबात लज्जित वाटून घेऊ नको, अजिबात काही संकोच वाटून घेऊ नको. माझ्या वंदनाचा स्वीकार कर, माझ्या प्रणामाचा स्वीकार कर. हे केवढी मोठी गोष्ट आहे. रामाने असं म्हणावंही. आणि मग त्यामुळे असं लक्षात येतं की चांगुलपणा हे काही धोरण नाही आहे. गुडनेस इज नॉट अ पॉलिसी. तो तुमच्या रक्तातच भिनलेला असला पाहिजे आणि तो तसा आपल्या रघुवंशामध्ये, कुमारसंभवामध्ये, मेघदूतामध्ये भिनलेला आहे आणि ते आपल्याला मूल्य दाखवून देतात, हे लक्षात येतं. म्हणजे आपण ज्यावेळेला मूल्य संस्कारांचाच विषय अगदी, अगदी. येतो त्यावेळेला सुद्धा महाकवी कालिदासांच्या रचना किती हो, हो. आज आणि तुम्ही सुद्धा भावकाव्याचा जनक का म्हटलंय ते पण विचारलं होतं. त्याचंही मी आणखीन एक उत्तर असं देईन, की आपले कुसुमाग्रज ज्यांना ज्ञानपीठ मिळालं हे सर्वच जण जाणतात. त्यांनी देखील हा अनुवाद केलेलाच आहे. त्यांचंही पुस्तक प्रसिद्ध आहे. पण त्यांना जेव्हा एकदा म्हणजे ते त्या प्रस्तावनेत असं म्हणतात, की मला जर का कोणी सांगितलं, की एखाद्या निर्जन बेटावर जाऊन 1 महिनाभर राहा आणि तुला एकच पुस्तक नेण्याची परवानगी आहे, तर मी निःसंशयपणे कालिदासाच्या मेघदूताची निवड करेन. तर आता इथे बघा, मराठीतला एक श्रेष्ठ भावकवी असं म्हणतो. म्हणजेच कालिदासाच्या कल्पनेला, प्रतिभेला, सामर्थ्याला वंदन केलेलं आहे आपल्या कुसुमाग्रजांनी, हे आपल्या लक्षात येईल. आणि भावकाव्याचा जनक का म्हणावं, हे मराठी माणसापुरतं उत्तर तरी हे आहे की कुसुमाग्रजांसारखा कवी म्हणतो की कालिदासाचं मेघदूत मी घेऊन जाईन, एकच काव्य द्यायचं झालं तर, एकच पुस्तक न्यायचं झालं तर. त्यामुळे जनक निःसंशयपणाने आपल्याला कालिदासाला म्हणावं लागतं. आणखीन एक गोष्ट आठवली म्हणून सांगतो, की पूर्वी एक म्हणणं असं होतं, की पूर्वी लोकं बसली गणना करायला कवींची आणि त्यांनी पहिलं बोट घेतलं आणि म्हणाले कालिदास आणि मग दुसरं कोण? तर त्यांना उत्तर सुचेना अशी स्थिती. तर ते गमतीनी असेल थोडंसं, कारण आपल्याकडे बाकी मग भास आहे, भवभूती आहे, भर्तृहरी आहे, शूद्रक आहे, आपल्याकडे चांगले कवी होऊन गेलेत. पण त्यांनी त्या विद्वत सभेने असं म्हटलं, की नाही हो, आम्हाला कालिदासानंतर तितका भावपरिपोष करणारा कवी सुचत नाही.
त्यामुळे त्या बोटाला अनामिका असं नाव पडलं. म्हणजे केवढं कालिदासाचं मोठेपण आहे, की अनामिका सार्थवती बभूव. त्या अनामिकेचं नाव सार्थ ठरलं. कारण कालिदासानंतर नाव सुचेना लोकांना घ्यायला. म्हणजे किती तो भावकवी म्हणून मोठा होता, हे मला त्याच्यावरनं पण आपल्या लक्षात येईल. अगदीच. आता याच्यामध्ये एक असा विषय आहे, की भारतीय संस्कृतीमध्ये ऋतुचक्र, ऋतू याला खूप महत्त्व आहे. म्हणजे अगदी दुर्गाबाई भागवतांचं सुद्धा ऋतुचक्र जे पुस्तक आहे त्याच्या माध्यमातून संपूर्ण ऋतूंचा एक आपल्याला एक अनुभूती असते ती. बरोबर. आता त्या अनुषंगाने साहित्यामध्ये महाकवी कालिदासांचं च्या साहित्यकृती असतील किंवा त्याच्यानंतरचा भाग असेल, ऋतू कशा पद्धतीनं प्रतिबिंबित झालेले आहेत? अगदी. म्हणजे असं आहे, की मुळात ऋतुसंहार नावाचं आणखीन एक काव्यच आहे मुळी कालिदासाचं. म्हणजे ते 6 ऋतूंचा संपूर्ण परामर्श त्याच्यात घेतला गेलेला आहे. म्हणजे ऋतूंचं महत्त्व जसं तुम्ही म्हणालात, ते कालिदासांना देखील जाणवलेलं होतं आणि त्यांना असं वाटलं, की अरे आपण काव्य लिहितोय, बाकीचं लेखन करतोय, त्याच्यात ऋतू तर आहेतच. पण आपण पूर्णतः ऋतूंना वाहिलेलं एक काव्य लिहिलं पाहिजे. त्याच्यात त्यांनी संपूर्ण ग्रीष्माचं देखील वर्णन असं सुंदर केलेलं आहे. प्रचंड सूर्याः स्पृहणीय चंद्रमाः असं म्हटलेलं आहे. चंद्रमा स्पृहणीय आहे आणि सूर्य प्रचंड आहे आणि तो इतका प्रचंड आहे सूर्य, इतका तो आग ओकतो आहे, की मोराच्या पिसाऱ्याच्या मागे साप येऊन बसलेला आहे, छायेकरता. तर साप आणि मोराचं नातं आपल्याला माहिती आहे. मोर लगेच पण त्यावेळेला त्या ग्रीष्माने त्यांना एकत्र आणलेलं आहे. वाघसुद्धा सावलीत बसलेला आहे, तो कोणाला काही करीत नाही आहे. असं त्याच्यात वर्णन आहे आणि ती खूप रमणीय आहे. आणि तसं म्हणाल ना, तर ऋतू म्हटल्यानंतर कोणत्याही कवीला कुठेही गेल्यानंतर त्या ऋतूंचं वर्णन करणं भागच आहे हो, तसा विचार केला तर. म्हणजे आपल्या या मेघदूताचंच घ्या ना त्याचा. तो जो मार्ग सांगतोय ना, त्याच्यामध्ये तो सुद्धा सांगतोय का माहिती आहे? तो म्हणतो, की मेघा तू जसं जाशील ना, तेव्हा आता हे कसं आहे वर्णन वरून केलेलं आहे. त्यामुळे त्याला खाली दिसतंय काय चाललंय ते, की मेघाकडे आपण कसे बघतो, अरे आला वाटतं मेघ आला, काळा मेघ आला म्हणजे आता पाऊस पडेल, अशा स्वरूपाचा. म्हणजे तो आपला मित्र आहे आणि आपली संस्कृती तर कृषीप्रधान संस्कृती म्हणून गणली गेली. त्यामुळे शांताबाईंच्या शब्दात सांगायचं म्हणजे फळे सुगीची तुझ्याच हाती, फळे सुगीची तुझ्याच हाती, जाणूनी आहे आपुल्या चित्ती, कृषी वलांच्या वधू भाबड्या अति प्रीतीने तुला पाहती. नुकत्या झाल्या नांगरटीने दरवळणाऱ्या माळावरुनी, उत्तरेस जा पुनरपी वेगे, पश्चिमेस तू हलके वळुनी. किती गोड वर्णन आहे. आणि तो दरवळणारा माळ माळ म्हटल्यानंतर तुम्ही आणि मी पण असं केलं एकदम. म्हणजे किती ऋतूंच्या वर्णन करण्याचं कालिदासाचं सामर्थ्य आहे, हे त्याच्यातनं लक्षात येतं पुन्हा पुन्हा आपल्या. आता आषाढस्य प्रथम दिवसे, आषाढाचा पहिला पाऊस, हो. त्या अनुषंगाने आपल्याला पुढे साहित्यकृतींमध्ये वेगवेगळ्या ज्या आल्या म्हणजे अगदी अर्वाचीन काळापर्यंत, तर तसं त्याचं प्रतिबिंब कुठे कुठे बघायला मिळालं? फार म्हणजे फारच सांगण्यासारखं आहे. म्हणजे मुकुलजींनी मला जाणीव करून दिली तेव्हा माझ्या लक्षात आलं, की मी बराच वेळ कालिदासावर आणि एकूण ह्याच्यावर बोलतोय. खरं म्हणजे मेघदूताचे कितीतरी श्लोक खूप सांगण्यासारखे आहेत. म्हणजे माझं खूपच प्रेम आहे मेघदूतावर. आणि माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे, की समोर जी बसलेली आता मला बघणारी कार्यक्रम बघणारी जी माणसं आहेत, त्यांनी पण असं प्रेम त्यांचं जडेल इतका माझा विश्वास आहे. कारण ती मुळी शब्दकळाच इतकी चांगली आहे. म्हणजे बोरकर सांगतातच इतकं चांगलं, शांताबाई सांगतातच इतकं चांगलं, की शंकाच नाही म्हणजे काय वादच नाही. एक गंमत सांगू का? तेवढा वेळ असेल तर सांगतो मी तुम्हाला गंमत. 9वा श्लोक आहे. तो अत्यंत सुंदर आहे आणि त्याच्या श्लोकाचं अनुवाद करताना बोरकर थकले. बोरकरांना काही सुचेना. त्यांनी कागद चुरगाळून फाडून फेकून दिले. बराच वेळ चाललं होती झटापट. शेवटी रात्री झोपले ते. तो श्लोक आहे मंदम मंदम नुदती पवनश्चानुकूलो यथा त्वाम वामश्चायम नदती मधुरम चातकस्ते सगंधाः. असा पूर्ण श्लोक आता मी म्हणत नाही, पण तो श्लोकाचा अनुवाद करताना बोरकर थकले आणि झोपी गेले. पण तो डोक्यात बघा कसं असतं माणसाच्या ते सतत. आणि एक वेगळा अनुभव म्हणून ह्याच्याकडे मी बघतो, की झोपल्यानंतर त्यांना थोड्या वेळाने अर्धवट निद्रा आणि अर्धवट जागृती अशाच अवस्थेत आपण शाळेत बसलो आहोत आणि आपल्या शाळेतल्या वर्गातल्या फळ्यावर खडूनी कोणीतरी त्या श्लोकाचा अनुवाद लिहून ठेवलेला आहे, असं दिसलं. आणि ती अर्धवट निद्रा, अर्धवट जागृती, त्यांना असं वाटलं, की मी आता उठून दिवा जर लावला, तर तो फळ्यावरचा श्लोक पुसला जाईल. म्हणजे मला तो दिसणार नाही. किती थरारक गोष्ट आहे ही. त्याने अंधारातच टेबलापाशी गेले आणि जो दिसेल तो कागद त्याच्यावरती पेनाने तो श्लोकाचा अनुवाद जो दिसत होता तो बघून असा लिहिलेला आहे. आणि तो अनुवाद संथे पंथे स्ववश पवना संगती चालताना
वामांगाने घुमतील तुझ्या चातकानंद ताना, गर्भाधान स्मृती उमलुनी व्योमलेखा बलाका, स्वांगे बंधो रचितील तुला कंठरेखा सुरेखा. असा अत्यंत सुरेख अनुवाद बोरकरांचा झालेला आहे. पण त्याच्या मागे हा अनुभव आहे, अतिंद्रिय शक्ती म्हणतो आपण ज्याला, की अंधारात फळ्यावर लिहिलेला श्लोक ते उतरवून काढतात. आणि हे स्वतः बोरकरांनी लेखात, म्हणजे मी काही सांगत नाही वेगळं आहे. मांडवी या प्रसिद्ध गोव्याकडून निघणारा जो अंक आहे, पणजीकडून निघणारा, त्या मांडवीमध्ये सांगितलेली आठवण आहे बोरकरांनी. त्यामुळे खूप खूप सुंदर आणि खूप श्लोक आहेत, आणि पूर्व मेघात आणि उत्तर मेघात खूप श्लोक आहेत. पण आता शेवटी आपण, तुम्ही म्हणताय तर समारोप करायचा आहे आणि नंतरच्या काव्यांमध्ये काही प्रतिबिंब पडलं आहे का, तर मला एक फार गमतीची आठवण आहे की वसंत बापटांनी सुद्धा याचा अनुवाद केला आहे बरं का, मेघाचा. पण मी मेघदूताच्या अनुवादासाठी बापटांचं नाव आधी घेत का नाही, कारण त्यांचा अनुवाद हा स्वैर अनुवाद आहे. म्हणजे काय आपण ज्याला म्हणतो, छंदानुबद्ध नाही आहे तो. स्वच्छंद अनुवाद ज्याला आपण म्हणतो, मुक्त छंदातला अनुवाद ज्याला आपण म्हणतो तसा आहे. पण बापटांनी एक कविता मात्र मस्त केली आहे. ती कविता मी तुम्हाला ऐकवतो. ते म्हणतात, आषाढाच्या पहिल्या दिवशी भिजून गेली चिंब धरित्री, कैक दिसानी न्हाऊन माखून प्रसन्न झाली तुटकी छत्री. स्वर्गधरेचे मिल, म्हणजे कसे बघा, दोन दोन ओळी आहेत. दोन ओळींमध्ये निसर्गाचं वर्णन, दोन वर्णांमध्ये, दोन ओळींमध्ये आपलं वर्णन आहे, आपल्या सर्वसामान्य माणसांच्या ह्याचं. आषाढाच्या पहिल्या दिवशी भिजून गेली चिंब धरित्री, कैक दिसानी न्हाऊन माखून प्रसन्न झाली तुटकी छत्री. स्वर्गधरेचे मिलन झाले सांगत फिरतो गंधित वारा, जाने दोजी मारो गोली आज कचेरीस पुट्टी मारा. हिरवळ हसली खडकांवरुनी, झरे लागले थकथय नाचू, गरम भजांसह चहा भुरकुनी आपण फिल्मी मासिक वाचू. आषाढाच्या पहिल्या दिवशी जलधारांना कशास भेटा, खरं सांगू का कवितेतच तो निसर्ग सुंदर दिसतो बेटा. खिडकीतून माझी एक मैत्रिणी ऑफिसमधली, ती म्हणते खिडकीतून बघायला मजा वाटते रे, बाहेर गेलं की चिखल लागतो पायाला. नक्कीच. म्हणजे इतक्या वेगवेगळ्या अंगांनी आपल्या साहित्यकृतीचं तेच एक वैशिष्ट्य आहे की तुम्हाला तुम्ही कुठल्या वेगवेगळ्या अंगांनी या साहित्यकृतीकडे बघताय, तसं तुम्हाला त्यातलं एक नाविन्य आपल्याला बघायला मिळतं. आज आपण आषाढाच्या पहिल्याच दिवशी महाकवी कालिदास आणि त्यांच्या साहित्यकृतीबद्दल इतक्या वेगवेगळ्या अंगांनी बोललो, आणि अजून बोलायला अर्थातच भरपूर गोष्टी आहेत. मला वाटतं हेच या आपल्या साहित्याचं एक समृद्ध संचित आहे की बोलायला अक्षरशः तास काय दिवससुद्धा कमी पडतात. पण आज आपण इथे आलात आणि इतक्या विविध अंगांना स्पर्श करून आम्हाला महाकवी कालिदास आणि मेघदूताच्या संदर्भात इतकी महत्त्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. कालिदासांच्या मेघदूता संदर्भातील अर्वाचीन अनुवाद आपण ऐकलंच असेल. शांताबाई शेळके असतील, कुसुमाग्रज असतील, बाबा बोरकर असतील, यांनी वेगवेगळ्या काळाच्या पटलावरती आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने कालिदास उलगडून सांगितलेले आहेत. तुम्ही यापैकी कुठले अनुवाद वाचले आहेत ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला आपली आत्ताची ही मुलाखत कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कला साहित्य संस्कृती संदर्भातील बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी MahaMTBच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.